विकतच्या पाकिटात हवा जास्त आणि शेंगदाणे कमी. पैसे देतो आपण शेंगदाण्यासाठी आणि मिळते नुसती हवा. पण आता चिंता कशाला, घरीच बनवूया एकदम क्रिस्पी असे मसाला शेंगदाणे सोप्या पद्धतीने. कसे बनवायचे ते सांगते. 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे, त्याला साईडला ठेवायचं. दुसऱ्या एका भांड्यामध्ये 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे. आता जितके शेंगदाणे आहेत तितकंच बेसन पीठ मी इथं घेतलेलं आहे. 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. नंतर लाल तिखट पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे. तुमच्या आवडीनुसार लाल तिखट तुम्ही इथं वापरू शकता. नंतर चाट मसाला मी टाकलेला आहे जवळपास 1 चमचा. सोबतच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित असं कोरडं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं थोडं-थोडं पाणी टाकून जसं आपण भज्याचं बॅटर बनवतो अगदी तसंच बनवायचं आहे. थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही. आपण जे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्याने आपले शेंगदाणे जे आहे ते खूप छान क्रिस्पी बनून तयार होतात. एक वेळेस नक्की अशा प्रकारे करून बघा. थोडं-थोडं पाणी टाकून अशा प्रकारे बॅटर बनवलंय, पण थोडंसं घट्टसरच वाटतंय म्हणून थोडं यामध्ये परत मी पाणी टाकून ॲडजस्ट करून घेणार आहे. तर इथं बघू शकताय अशा प्रकारचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे. ना जास्त घट्ट आहे, ना जास्त पातळ आहे. अगदी रिबीन पडल्यासारखं ते जर बॅटर खाली पडत आहे, त्याच बॅटरमध्ये आपल्याला आपण जे शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे टाकायचे आहेत. खूप सोपी प्रोसिजर आहे. फक्त 5 मिनिटामध्ये हे शेंगदाणे बनवून तयार होतात. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे शेंगदाणे पूर्णपणे आपल्या बॅटरमध्ये कोट झाले पाहिजेत इथपर्यंत आपल्याला बॅटर ही करायचं आहे. इथं तुम्ही बघू शकताय मस्त शेंगदाणे आपले बॅटरमध्ये कोट झालेले आहेत. दुसरीकडे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलंय. आता हाताने एक-एक सुट्टे करत शेंगदाणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. तुम्ही बघू शकताय मी एक-एक शेंगदाणा असं जसं जितका मोकळा होईल तितका करून टाकते त्याने काय होतं, की छान असे तळले जातात, क्रिस्पी होतात आणि एक-एक मस्त लागतात तेव्हा खाण्यात येतात तेव्हा. आता लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ते छान असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. बरेच वेळेस काय होतं आपण हाय फ्लेमवर जर तळलं तर वरचं बेसन तर तळलं जातं, पण शेंगदाणे आतून कच्चे राहतात. पण मस्त असं लालसर होईपर्यंत लो टू मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटं मी तळून घेतले आणि इथं तुम्ही बघू शकताय रंग बघा एकसारखा आलेला आहे. आता याला काढून घ्यायचं आहे आणि सेम पद्धतीने दुसरे पण आपण तळून घेऊया. बघा दुसरे पण शेंगदाणे मी अशाच प्रकारे तळून घेतलेले आहेत. सगळे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि यावर थोडंसं लाल तिखट, थोडंसं चाट मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं. हवं तर तुम्ही थोडंसं आमचूर पावडर असेल तर ते सुद्धा इथं वापरू शकता. म्हणजे वरूनसुद्धा छान असे चटपटीत आपले हे शेंगदाणे बनवून तयार होतील. ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये पण टाकलं होतं, पण वरून जेव्हा लावतो तेव्हा खूप छान चव येते. त्यामुळे वरून पण थोडंसं लावून घ्यायचं, हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. शेंगदाणे गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झाल्यानंतर तुम्हाला मी शेंगदाणा तोडून दाखवते. तर तुम्ही बघू शकताय एकदम क्रिस्पी आपलं झालेलं आहे आणि आतून शेंगदाणासुद्धा छान तळला गेलेला आहे, कच्चा नाही आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.